एका श्रीमंत माणसाने मरण्यापूर्वी मृत्यूपत्र केले. त्यात त्याने आपला एकुलता एक मुलगा अजून सज्ञान झाला नसल्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्थलावर व जंगम मालमत्तेची देखरेख आपला परममित्र देवेंद्र आधाशे याने करावी आणि आपला मुलगा सज्ञान होताच आपल्या मित्राने एकूण मालमत्तेतील त्याला हवा तो भाग माझ्या मुलाला द्यावा व उरलेला भाग त्याने स्वतःला घ्यावा असे लिहिले. हे मृत्यूपत्र करून झाल्यावर तो गृहस्थ मरण पावला. 4 वर्षांनी त्या मृत मनुष्याचा मुलगा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान म्हणजे 18 वर्षांचा झाल्यावर त्याने त्या देवेंद्र आधाशेकडे आपल्या वडिलांच्या मालमत्तेवरील ताबा मागितला. तेव्हा त्या आधाशेने मृत मित्राच्या 40 शेतांपैकी फक्त 104 घरापैकी फक्त एक घर आणि बँकेतील 1 लाख रुपयांपैकी केवळ 5,000 रुपये त्याच्या मुलाला देऊ केले. या दगलबाजीमुळे भडकून गेलेल्या त्या मुलाला आधाशे म्हणाला, तुझ्या वडिलांनी मृत्यूपत्रात मला हवं ते मी तुला द्यावं व उरलेलं मी घ्यावं असं स्पष्ट लिहिलं असल्यामुळे माझ्या मर्जीनुसार मी जे तुला देतो आहे ते तू निमूटपणे घे, नाहीतर मी तेही तुला देणार नाही. आपल्या वडिलांच्या मित्राने केलेल्या फसवणुकीबद्दल त्या मुलाने त्याच्या विरुद्ध न्यायालयात दावा केला. दाव्याची सुनावणी सुरू होताच न्यायमूर्तींनी त्या लुच्च्या गृहस्थाला विचारलं, देवेंद्र आधाशे, तुझ्या मित्रान मृत्यूपूर्वी जे मृत्यूपत्र केलं त्यात काय लिहिलं आहे? आधाशे म्हणाला, हे पहा ते मृत्यूपत्र, यात स्पष्ट लिहिलं आहे की माझ्या मित्राला हवं ते त्याने माझ्या मुलाला द्यावे व बाकीचे त्याने घ्यावे. न्यायमूर्तींनी पुन्हा विचारलं, मग आधाशे, तुझ्या मित्राच्या स्थावर जंगम मालमत्तेपैकी तुला काय काय हवे? आधाशे म्हणाला, माझ्या दिवंगत मित्राच्या 40 शेतांपैकी 35 शेते, 4 घरांपैकी 3 घरे आणि बँकेतील त्याच्या खाती असलेल्या 1 लाख रुपयांपैकी 95,000 एवढे मला हवे. यावर न्यायमूर्ती म्हणाले, तुझ्या मित्राने मृत्यूपूर्वी केलेल्या मृत्यूपत्रात ज्या अर्थी तुला हवे ते तू त्याच्या मुलाला द्यावे असे लिहिले आहे आणि ज्या अर्थी तुला 35 शेते, 3 घरे व 95,000 रुपये हवे आहे त्या अर्थी तुला हवे असलेले हे सर्व तू या मुलाला दे आणि उरलेली 5 शेते व 1 घर आणि 5,000 रुपये तू स्वतःकडे ठेव. मृत्यूपत्रातील भाषेचा न्यायमूर्तींनी जो चातुर्यपूर्ण अर्थ लावला त्यामुळे त्या आधाशेचा आवाज बंद झाला आणि निर्णयानुसार त्याने त्या मुलाला त्याचा योग्य वाटा देऊन टाकला.